दिल्लीमधल्या जंतर मंतरवर ज्या पद्धतीने महानाट्य सुरू आहे आणि हे महानाट्य संविधानाला वाचवण्यासाठी आहे, सर्वसामान्याचे प्रश्न उचलण्यासाठी आहे, नीट पेपर फुटीमध्ये झालेल्या गैरप्रकाराला रोखण्यासाठी अशा अनेक मुद्दे या जंतर मंतरवर सुरू असणाऱ्या महानाट्यामध्ये ठेवण्यात आलेत. मात्र होतंय काय आणि परिस्थितीमध्ये होरपळतोय कोण? आणि ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये या राजकीय परिस्थितीला ओढवण्यात आलंय आणि जे पावसाळी अधिवेशन जे दिल्लीत सुरू झालंय, त्या अधिवेशनाच्या संदर्भातून जी काही भूमिका मांडण्याचा प्रयत्न या झुरळांनी केलाय ना, त्याच्यामुळं सर्वसामान्य माणूस मात्र चांगलाच भरडून निघालाय. आणि हे भरडलेल्या परिस्थितीमध्ये आज ज्या पद्धतीच्या अवस्था आमच्या आंदोलनाच्या परिस्थितीत निर्माण करण्यात आल्या, आणि आंदोलन ही कशासाठी? आंदोलन हे प्रश्न मांडण्यासाठी आहे का आपली परिस्थिती आणि आपली मनमानी मांडण्यासाठी? असे अनेक प्रश्न आता पटलावर येऊ लागलेले आहेत. या माध्यमातून ज्या पद्धतीच्या भूमिका आणि ज्या पद्धतीची परिस्थिती या झुरळांनी मांडून ठेवली आणि यांना राम चालत नाही, पण मात्र अल्लाह नाम रहेगा अल्लाह का ही भूमिका चालते. ज्या पद्धतीने डफली वाजवून आपली भूमिका मांडण्यासाठी हे नेहमी प्रवृत्त असतात. त्यामुळं खऱ्या अर्थानं जस्टिस सूर्यकांत यांनी मांडलेली भूमिका ही या झुरळांसाठी योग्यच होती का, असे अनेक प्रश्न आता पटलावर येऊ लागलेले आहेत. आणि हेच प्रश्न सोडवण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना की देशात संविधानाची जी काय पद्धतीची परिस्थिती झाली आणि ज्या पद्धतीचे लोकशाहीचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न केला जातो, खऱ्या अर्थाने या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काय काय खपवून घेणार आहे आणि कशा पद्धतीने खपवून घेणार आहे? देशाच्या संविधानामध्ये तर नमूद आहे, प्रत्येकाला आपल्या आपल्या हक्क आणि आपल्या आपल्या अधिकाराची भूमिका मांडण्याचा, अभिव्यक्ती म्हणून जी स्वातंत्र्य दिलंय त्याच्यात बोलण्याचा, आणि ज्या पद्धतीची संघटना बांधणीसाठी एक मुभा देण्यात आली आणि आपला आवाज या अन्यायाच्या विरोधात उठवण्यासाठी एक संघटना बांधण्याची मुभा आहे. पण या सगळ्या गोष्टी आता विपरीत परिस्थितीमध्ये सुरू झाल्या का काय? कारण की मुद्दे सापडत नाहीत. परिस्थिती मांडावी तर त्याच्यावर आधीच तोडगा निघालेला असतो. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मग आपला एजेंडा आणि आपली परिस्थिती कशी मांडायची यासाठी नवीन नवीन युक्त्या आणि प्रवृत्त्या सुरू आहेत. जेव्हापासून हे नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आलंय तेव्हापासून अनेक प्रयोग करण्यात आलेत. अनेक प्रयोग फसले, अनेक प्रयोगामध्ये काही प्रमाणात यशही मिळालं, पण सरकार काही डगमगत नाहीये. आणि सरकारच्या मागे जी जनता थांबलेली आहे, जनतेचा विश्वास आहे, तो काही डोलत नाहीये. मग करायचं काय? तर बदनामीचं एक नवीन स्वर तयार करायचा. पण हे स्वर तयार करताना ज्या पद्धतीचे यांचे छुपे अजेंडे हे लपू शकत नाहीत आणि ज्या पद्धतीच्या परिस्थित्या मांडून आपल्या स्वतःच्या पायावर दगड मारून घेतात. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं जस्टिस सूर्यकांत यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीच्या दरम्यान ज्या भूमिका मांडल्या आणि लोकशाहीमध्ये ही झुरळ कशा पद्धतीने भात नासवायचा कार्यक्रम करतायत याच्यावर आपलं मत मांडलं, तेच या बुस्टन मध्ये राहणाऱ्या अभिजित जिपकेला जिवारी लागलं आणि त्याने रातोरात एक पेज तयार केलं, कॉक्रोच जनता पार्टी म्हणून. बहुतेक हे भारतीय जनता पार्टीला तोड म्हणून वापरण्यात आलं होतं. या सगळ्या आयडिओलॉजी जॉर्ज सोरोसच्या आहेत की अजून ह्याच्या मागे मोठमोठ्या ज्या एनजीओ आहेत की ज्या या भारतामध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न चालू आहेत, अशांची हातमिळवणी आहे. अशा अनेक प्रश्न आता समोर येत आहेत. कारण की या झुरळ पार्टीनं ज्या पद्धतीनं आपली एक आपलं इंस्टाग्राम असेल, एक्स हँडल असेल, फेसबुक पेज असेल, यावर आपलं एक पेज तयार केलं आणि ज्या पद्धतीच्या बुस्टिंग करून
जास्तीत जास्त तरुणांपर्यंत हे सगळे प्रकार पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अनेक षडयंत्रकारी मंडळी यांच्यासोबत होती की ज्यांची आजपर्यंत डाळ शिजली नाही. ती न शाहीनबागच्या माध्यमातून शिजली, न किसान आंदोलनाच्या माध्यमातून शिजली, न सीए आंदोलनाच्या विरोधात काही शिजवण्यात आली. पण कुठेतरी डाळ शिजावी. आणि नीट पेपर हा विषय सर्वसामान्य माणसाच्या जिव्हारीचा विषय होता. कारण की आपल्या ज्या ज्या मुलांच्या भवितव्यासाठी माणूस अहोरात्र जे कष्ट उपसतो, आपला राबून आपल्या मुलांचं भवितव्य साकारण्यासाठी प्रयत्न करतो, त्या मुलाच्या भवितव्यावर अशा पद्धतीनं नीटचे पेपर फोडून ज्यांनी पाणी ओतण्यासाठी प्रयत्न केले होते त्यांच्या संदर्भातून हा एक आवाज उठवण्याची संधी होती. पण सरकारनं त्याच्यावर आधीच सगळे मुलामे करून बसलं होतं. ज्या पद्धतीने सरकारने ही सदरील परीक्षा रद्द करून नवीन परीक्षा घेण्याचा जे संकल्प बांधला आणि ही नवीन दुसरी जी परीक्षा घेण्यात आली ती सुखरूप आणि व्यवस्थित घेण्यात आली. ज्या मुलांनी आपलं खराच अभ्यास करून ज्या आपल्या नैपुण्य कमवलं होतं त्यांनी आपला चांगला परफॉर्मन्स या परीक्षेमध्ये दिला. यांच्या अपेक्षेवर पाणी. मुद्दा मांडणार काय, तरी तो मुद्दा रेटून लावला. कारण की वास्तविक स्वरूपात ज्या प्रश्नाची परिस्थिती आणि ज्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असेल ते मुद्दा मांडू नये असं विवेक सांगतो. विवेक म्हणजे अक्कल, बरं का, नाही तर अजून एखादा विवेक हुडकून आणताल. पण ही अक्कल सांगते, पण ते अक्कलीचे यांचे काही कुठं यांची जवळजवळ नाही. त्यामुळे त्या कुणाल कामरा सारख्या मूर्ख माणसाला की ज्याला स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली विटंबना करण्याचा एक खूप मोठा हौस आहे, पण शिंदे सेनेने ते हौस चांगलीच फेडली होती. 2 कान सुलीखाली लावून त्या कुणाल कामराला आपली योग्य ती जागा दाखवली. पण ती 2 कान सुलीखाली खाल्ल्यानंतर सुद्धा त्याच्या अकलीचे तारे अजून जुळालेले नाहीयेत. त्यामुळे तो जंतर मंतरवर पोहोचला. आणि मग आपल्या विभत्स भाषेत, आपल्या भूमिकेत पुन्हा त्या पद्धतीच्या भाषा म्हणे सीतेच्या पतीचं नाव घेऊन नीतेच्या पतीचं काम करायला प्रवृत्त झालेली आहे सरकार. अहो, त्या अंबानीचे कुणी तळवे चाटून पुसून खाल्ले म्हणतोय मी. आणि अंबानीची काय धुवायची बाकी ठेवलेली आहे. हे जर आपण पटलावर आणलं ना तर अनेकांचे धाबे दणाणतील, अनेकांच्या प्रश्न बोळ्या उंचावतील. कारण की जे मालदार लोक असतात ना, भांडवलदार म्हणतात त्यांना, ते भांडवलदारांच्या धुवायला सुद्धा हे कमी करत नाही. कारण की सत्ता समीकरणामध्ये जे गणित जुळवायला यांना नेहमी जे मदत करतात आणि यांच्या शेतीमध्ये जे नेहमी पैशाचं खात पुरवतात ना, त्या लोकांसाठी आहोत ते काय करण्याची परिस्थिती. आणि परिस्थितीची खरी जी सवय ज्यांनी लावली त्यांना चांगल्याच पद्धतीने माहिती झाली, तेच आता याचा विरोध करतायत. पण एवढं होऊन सुद्धा त्या कुणाल कामरांची अक्कल काय अजून जागेवर आलेली नाही. कुठं ते सीतेचे पती की त्यांच्या परिस्थितीमध्ये, त्यांच्या आदर्शवादामध्ये, त्यांच्या भूमिकेमुळं अख्खा भारत त्यांच्या समोर नतमस्तक होतो. आणि त्यांची तुलना हा मूर्ख त्या नीतेच्या पतीसोबत करतोय. कदाचित त्या नीताच्या पतीच्या घरात, देवघरात कमीत कमी दिवसातून 2 वेळेस तरी त्या श्रीरामाची आरती होत असेल. पण या मूर्खांना कुठलं लॉजिक कुठं जुळवावं हे कळणार नाही. मग आल्या त्या मॅडम ठुमकत, आणि ठुमकत त्यांनी लगेच गाणं सुरू केलं, नाम रहेगा सिर्फ अल्लाह का. आणि म्हणता पुन्हा अल्लाह हे नाव म्हणजे जनचेतनेचं प्रतीक आहे. अहो, कोणाच्या धर्माचं, कोणाच्या भूमिकेचं, कोणाच्या विषयाचं तुम्ही समर्थन करून कशाला दुसऱ्याच्या भूमिका वाटवतायत, कशाला दुसऱ्याच्या भावनेवर बोट ठेवतायत. आणि तुमच्यासारख्या त्या तशा पद्धतीनं जी परिस्थिती मांडणाऱ्या महिला खऱ्या अर्थानं इस्लाममध्ये कबूल आहे का? ज्या इस्लाममध्ये स्त्रियांचं केस सुद्धा बाहेर पडू नये अशी भूमिका मांडली जाते. त्या अल्लाची परिस्थिती मांडण्यासाठी ज्या भूमिका मांडल्या जातात त्या भूमिकेत तुम्ही ठुमकत त्या व्यासपीठावर अल्लाह का,
अशा पद्धतीच्या गाण्याची प्रवृत्ती सुरू केली. खऱ्या अर्थानं त्या सगळ्यांनी त्याचा समाचार घेतला पाहिजे, पण ज्या ठिकाणी शिस्त, ज्या ठिकाणी पिकतं त्या ठिकाणी समाचार घेतला जात नाही, त्याचे कौतुकच केलं जातं. पण अशा परिस्थितीत हे पेटलेलं आंदोलन शेवटी संपलं कुठं माहितीये का? आज औरंगजेबचे फोटो हातात घेऊन रॅली काढत असताना या सीजेपीच्या कार्यकर्त्यांची काही क्षणचित्र मीडियात कैद झाली. आणि ज्या माणसाने औरंगजेबचे फोटो बघितल्यानंतर त्याच्यातला देशभक्ती जागली आणि त्याने ते औरंगजेबचे फोटो ओढण्याचा प्रयत्न केला, त्याला यांनी प्रसाद दिला. आता अशा परिस्थितीत जर हे जर भात नासवत असतील, देशाच्या सगळ्या गोष्टींची चेष्टा आणि उपहास उडवत असतील, आणि सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही कशी भूमिका बदलतोय, तुम्ही तुमची भूमिका बदला, तुम्ही उपोषण करा, तुम्ही आंदोलन करा, तुम्ही अजून काय करता येईल ते करा, पण सर्वसामान्य माणसाला कशाला बुरडताय? आणि खऱ्या अर्थानं मला ती नवल वाटतं की ज्या इंस्टाग्राम पेजचं निर्माण करण्यात आलं होतं त्याला अशा पद्धतीनं 22 मिलियन ते 23 मिलियनची फॉलोअरशिप मिळाली, परंतु आज वास्तविकतेमध्ये ज्यांनी त्याला फॉलो केलंय, ज्यांनी त्याला आपला भूमिका मांडण्यासाठी समर्थन दिलंय, त्या लोकांची आता गत काय झालेली? खरंच ते त्यांच्या मताची सहमत आहेत का? फक्त त्यांनी ज्या पद्धतीच्या भूमिका दाखवल्या आणि ज्या पद्धतीची एक नवक्रांतीची भाषा बोलण्यात आली आणि ज्या पद्धतीचे अजेंडे ठेवण्यात आले, सगळ्यात आळशी माणूस या संघटनेचा सदस्य होतो. म्हणजे आळशांची संघटना बांधून का याला काय दिवे लावायचे होते का दीपकेला? अशा अनेक प्रश्नांना आता त्या दीपकेने वाचा फोडलेली. आणि फक्त आपल्या परिस्थितीची मलिदा लाटण्यासाठी जी काही मंडळी जिथं जिथं आंदोलन करतायत, जिथं जिथं म्हणतोय संपूर्ण भारतात हे आंदोलन पेटलंय, आणि हे आपली अस्तित्व दाखवण्यासाठी, आपली राजकीय परिस्थिती दाखवण्यासाठी हे लोक आता प्रवृत्त आहेत. कारण की विचारतच कोणी नाही ना. मग एक संधी मिळालेली आहे, मग या संधीचं सोनं करून आपलं पितळ पांढरं करण्याची जबाबदारी यांना आता चांगल्या पद्धतीने निभावण्याची परिस्थिती आहे. पण ज्या पद्धतीने जंतर मंतरवर छुछा होऊन ही सगळी परिस्थिती आटोपण्यात आली आणि ज्या पद्धतीने सोनम वांगचुक असतील ते इस्पितळात उपचार घेत आहेत, अभिजित दीपकेला कोणी विचारायला तयार नाही, आणि त्याचे 2 प्रवक्ते हे सरकारशी चर्चा करण्यासाठी गेलेत. आता अशा पेचामध्ये फसलेले हे आंदोलन कशा पद्धतीने मार्गस्थ होईल आणि याच्या काय भूमिका समाज पटलावर उमटतील हे तुम्हाला जर कळालं असेल आणि तुमच्या जर विवेकाला पटलं असेल तर निश्चित कमेंट्स मध्ये मांडा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.